पॉइंटच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. एक धाव पूर्ण केली, बघता बघता दुसरी धाव पूर्ण केली. मिसफील्ड होते, काय होणार, काय घडणार आणि एक अतिशय मोठी दुर्घटना होते. आणि ओपनिंगची जेवढी रनआउट स्वरूपात बाद केली, खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. अतिशय चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण, कोऑर्डिनेशन नव्हतं, दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ नव्हता. अगदी पाहिलं ना तर तू मै या पद्धतीनं नक्कीच आपण पाहिलं रनआउट स्वरूपात लागणार. यावेळेस ओव्हरपिच चेंडू जरूर होता, मात्र व्यवस्थित टायमिंग झाला नाहीये. कुठेतरी वाटलं होतं झेल होतोय, मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू आपल्याकडे एक लिस्टच आली अक्षरशः पारितोषिकांची. प्रत्येक क्लीन बोल्ड विकेट 1000 रुपयांचा याच दरम्यान जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातोय डीप मिडविकच्या क्षेत्रामध्ये. चेंडू वन बाउन्स सीमा रेषा पार, चौकार. यावेळेस मोठा फटका, थोडस टायमिंग केलं आणि स्वतःला जागा बनवली आणि चेंडूला त्याची जागा दाखवली. यावेळेस मनीची दिशा चुकली आणि त्याची दिशा नक्कीच बिघडवली आणि या फटक्यावर नक्कीच आपण 6 धावाची मोहर लागताना पाहतोय. इथे मात्र आबून मागची इनिंग कंप्लीट केली आहे. खऱ्या अर्थानं जिथे मागची इनिंग सोडली होती तिथूनच या इनिंगला सुरुवात केली आहे. नक्कीच आबू विकास तुला सांगतोय बऱ्याचशा स्पर्धा त्याने खेळ. यावेळेस मात्र कमबॅक केलाय, अप्रतिम लाजवाब गोलंदाजी, पवन कोंडाची ब्रँडेड गोलंदाजी मैदानात पाहतोय. अक्षय म्हात्रे आबू तंबूच्या आश्रयाला परत जातोय. माझा शोल्डर दुखतोय, माझा हातचाच प्रॉब्लेम आहे, मला कसला तरी प्रॉब्लेम आहे. मात्र इथे पहिला चेंडू आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसरा चेंडूवर षटकार आलाय. नाही सोडणार सागर, चेंडू भिरकावून दिलाय डीप मिड ऑनच्या डोक्यावरून. येणारा सागरच्या बॅटमधून पहिला शॉट. इथे मात्र स्वतःला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज, अक्षय पाटील मैदानाच्या बाहेर आपण या पारितोषिकामध्ये समाविष्ट केल्यात. इथे मात्र ऑन द राईज मारण्याचा प्रयत्न, फटका जरूर अंगलटी आलाय. आपण या चेंडूवर पाहिलं तर एक धाव जरूर आले, दुसरी धाव घेण्याचा जरूर प्रयत्न असेल. मात्र या चेंडूवर आपण पाहिलं
तर फलंदाज तंबूच्या आश्रयाला शेवटच्या चेंडूवर एक धाव जरूर आली आहे. या एकेरी धावेने विचार केला धावफलकात धावा लागल्यात 48 आणि विजयासाठी 49 धावांची गरज, ती अर्थात SS स्पोर्ट्स अलिबाग या संघाला. पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर सुद्धा मग फलंदाज म्हणून राजेश मोहितेकडे आपण पाहतोय. तत्पुरी या चेंडूवरती येते मात्र हुक केलंय, पाठवून दिलंय. लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून जाईल चेंडू फरार. 4 धावांसाठी येतोय दमदार आमदार चौकार. तत्पुरी हा चेंडू पाहूया. फलंदाज सागरने लगावलेला फटका चेंडूवरती हवाई सपर घडवली आहे. चेंडूला पाठवून दिलाय डीप मिड विकेट, सीमारेषा बाहेर येतोय दमदार आमदार षटकार. तत्पूर्वी येथे मात्र राजेश मोहिते यांच्यासाठी पारितोषिक. राजू शेठ साळुंके यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. बक्षिसांची खैरात, बक्षिसांची येथे परंतु मात्र इथे काय घडलं मैदानात बघा. गचाळ क्षेत्ररक्षण, चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. दुष्काळात 13वा महिना आपण पाहतोय. मैदानामध्ये अक्षरशः आपण जर विचार केला तर आधीच कमी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आणि त्यात मात्र इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. षटक क्रमांक पहिल्या समाखेळ आपण पाहिला तर संपूर्ण अर्थात महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाहायला मिळाला. या दरम्यान आपण पाहतोय मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज राजेश मोहिते बॅक टू दी पवेलियन. पर्यंत अतिशय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळाली. याच दरम्यान आपण पाहतोय चारुदत्तच्या बॅट मधून आणखीन एक आल्या येतोय दमदार आमदार चौकार. काय फटका सजवलाय मैदानामध्ये. अक्षरशः आपण पाहिलं तर आता मात्र अक्षय मात्रेवरती हल्लाबोल केला जातोय. सुरुवातीचे 4 चेंडू आपण पाहिलं तर केवळ 2 धावा खर्च केल्या, तदनंतर विकेट मिळवली. परंतु आल्या चारुदत्तच्या बॅट मधून मात्र 2 मोठे फटके येतात. एक चौकार आला, तदनंतर आपण पाहतोय मैदानावरती खूप सारे स्ट्रोक त्याच्या बॅट मधून येऊ शकतात. यावेळेला खेळला फटका लॉफ्टेड फटका आहे. स्क्रीनच्या दिशेने जाईल चेंडू, 1 बाउंस, सीमारेषा बाहेर येतोय दमदार आमदार. परवाच्या दिवसाची यावेळच्या चेंडूवरती कनेक्शन चेंडूचं आणि बॅटचं इथे मात्र प्रॉपर झालंय. चेंडू इथे मात्र जाईल लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर. मध्ये आपण पाहिलं तर चारुदत्त आला आणि त्यांनी सुरुवात केली. खऱ्या अर्थाने मागील षटकामध्ये सुद्धा त्याच्या बॅट मधून चौकार आला, षटकार आला. या